गुरु हा केवळ ज्ञानदाता नसून तो जीवन दिशादर्शक असतो. हे वाक्य मनात येताच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. 5 सप्टेंबर शिक्षक दिन. हा शिक्षकांचा सन्मान करणारा राष्ट्रीय सोहळा त्यांच्या जन्मदिनामुळेच रूढ झाला. भारतीय अध्यापन संस्कृतीला आणि राष्ट्रीय जीवनाला जागतिक पातळीवर आवाज देणारे हे महान तत्वज्ञ आजही प्रेरणेचा अनंत झरा आहे. चला आजच्या भागात आपण जाणून घेऊया डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल. नमस्कार, मी हार्दिक आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष भाग 248 पॉवर्ड बाय goprag.com. डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी आंध्र प्रदेशात झाला. लहानपणापासूनच त्यांना अभ्यासाची ओढ होती. घरची परिस्थिती जरा साधारण असली तरी त्यांची बुद्धिमत्ता शिक्षकांना सहज पटली आणि याच बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी प्रगतीचा मार्ग पकडला. विद्यार्थी दशेत त्यांनी तत्वज्ञान हा विषय निवडला. सुरुवातीला तो विषय अनपेक्षित वाटला, परंतु त्यानंतर त्यांनी त्याला जीवनाचा खरा ध्येय धर्म मानला. उपनिषद, वेदांत, भगवद्गीता या ग्रंथांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. तर पश्चिमेकडील प्लेटो, एरिस्टॉटल, कांट, हेगेल यांच्या विचारातून त्यांनी बौद्धिक भरभराटी साधली. पूर्वीचे अध्यात्म आणि पाश्चात्य विचारधारा यांची सांगड घालणे हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले. त्यामुळेच त्यांच्या लिखाणात भारतीय तत्वज्ञानाचा वारसा आणि आधुनिक मानवतावाद यांचा संगम स्पष्ट दिसतो. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या.